कैलासवासी निवृत्ती चांदर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांच्याशी स्नेहाचा, मायेचा, जिव्हाळ्याचा ऋणानुबंध निर्माण झालेले सर्व आप्तेष्ट, खरं तर लोखंडी पेटी घेऊन एक सर्वसामान्य शिक्षक इथं येतो आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर शून्यातनं विश्व उभा करतो. स्वतःची मुलं तर घडवतोच, पण असंख्यांच्या मुलांना ज्ञानदानाचं पवित्र आणि पावन कार्य करतो. खरं तर आपण किती उंचीवर पोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. खऱ्या अर्थानं सरांचा उल्लेख हा यशस्वी म्हणून करावा लागेल, कारण स्वतःच्या उंचीपेक्षा अनेकांना उंची प्रदान करण्यासाठी त्यानं त्यांचं आयुष्य समर्पित केलं. आजचा सोहळा एका अर्थानं आपण त्याला आपल्या संस्कृतीप्रमाणे पुण्यस्मरण म्हणतही असो, पण माझ्या दृष्टीनं हा कृतज्ञता सोहळा आहे. आयुष्यभर त्यांनी जे केलं त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाबद्दल ही त्यांच्या सुहृदयाने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता संवेदनशीलतेतनं तयार होते. ज्या माणसाच्या शरीरामध्ये हृदय नावाची गोष्ट आहे, त्या हृदयामध्ये ही संवेदना जन्म घेते. दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये ही संवेदनाच हरवली का काय असं वाटावं अशी परिस्थिती आजूबाजूला दिसते. अशा काळामध्ये ही संवेदना असणारी, ती संवेदना जपणारं हृदय ठेवणारी आणि ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या कष्ट केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, त्यांच्या पुत्रांची पिढी इथं उभा राहिली आहे, याचा मनस्वी आनंद आणि कौतुक आहे. एका पित्याला यापेक्षा दुसरं काही नको असतं आणि सरांसारखा कर्तृत्वशाली पिता लाभणं यासारखं पुत्रांच्या दृष्टीनं भाग्याचं दुसरं काही नसतं. हा दुहेरी समन्वय आजच्या या सोहळ्यानं खरं तर इथं साकार केलाय. जगाच्या पाठीवर असं कुठलंच यंत्र नाही ज्या यंत्रामध्ये भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं अद्भुत आणि अलौकिक शरीर आम्हाला दिलंय, पण त्या आमच्या शरीराबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो. जगाच्या पाठीवर अशी कुठलीच वस्तू नाही की ज्याच्यावर एखादं बीज ठेवलं की त्याचा वृक्ष तयार होतो. अशी असामान्य भूमी आम्हाला परमेश्वरानं बहाल केली की जिथं काही पेरावं आणि काहीही उगवून दाखवावं. त्या भूमीबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो. आपले आई वडील जर या सृष्टीत नसते तर आपला जन्म झाला असता का? ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलो, ज्यांच्यामुळं आपण आहोत, ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आकार मिळाला, ज्यांच्यामुळं आपल्या जगण्याला आधार निर्माण झाला, त्या आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सार्थक आहे. पण अलीकडची परिस्थिती जर बघितली तर माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी सुद्धा स्वतःच्या डोळ्यांची घेत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. माणसं स्वतःच्या अन्नधान्याचा विचार करतात, पण अन्नधान्य निर्माण करणाऱ्या भूमीचा विचार किती लोक करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. माणसं स्वतःच्या आयुष्य कशी घडवायची, कशी घडवली याच्यावर चिंतन मंथन करतात, पण आपल्याला जन्माला घालणारे आणि ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यांचा विचार किती जण करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. ही कृतज्ञता हरवली आहे. याचं कारण आमची संवेदनशीलता संपली आहे. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्ताला पटकन मदत करून त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं ही संवेदनशीलता झाली, पण त्या अपघातग्रस्ताला तिथंच रस्त्यावर तडतडपणा बघत मोबाईलमध्ये फोटो काढणं आणि आपल्या मित्रमंडळीकडे पाठवणं ही संवेदनशीलता संपल्याची लक्षणं आहेत. आम्ही कुठल्या जगात वावरतो आहोत? एक प्रभू श्री राम आम्ही बघितले होते. राजा दशरथाने कैकेयींना वर दिला होता आणि प्रभू श्री रामचंद्रांना ज्यावेळी राज्याधिकार द्यायचे होते त्यावेळी कैकेयीने आपला तो वर मागितला. प्रभू श्री रामांना वनवासाला पाठवा. राजा दशरथाने वचन पाळलं आणि आपल्या पुत्राला सांगितलं
राम, मी वचन दिलं होतं तुला वनवासाला जावं लागेल. प्रभू श्रीरामाने क्षणभर सुद्धा विचार नाही केला, किंतु परंतु पण अजिबात नाही, निघाले. आम्ही प्रभू श्रीरामांना आमचा आदर्श मानतो. आई वडिलांनी फक्त सांगितलं वनवासाला जा, अजिबात प्रश्न नाही, तुमची इच्छा आहे ना, तुमचं वचन आहे ना, निघालो. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. भरत तेवढे अयोध्येत नव्हते. चित्रकूट पर्वताच्या दिशेनं प्रवास चालू झाला आणि रस्त्यानं चालता चालता अचानक प्रभू श्रीराम खाली वाकून रस्त्यावरचे खडे आणि काटे उचलून बाजूला फेकून द्यायला लागले. सीतामाईंना काही कळे ना, आपल्याला जर चालायचं असेल तर खडे टोचू नयेत, काटे लागू नयेत, म्हणून मी आपण वाटेच्या पुढचे काटे खडे उचलतो. इथं प्रभू श्रीराम पुढे चालत आलेत आणि वाटेच्या पाठीमागचे काटे आणि खडे उचलून बाजूला फेकतायत. सीतामातेने विचारलं, प्रभू काय करताय? खडे टोचू नयेत, काटे लागू नयेत म्हणून वाटेत पुढे जे खडे काटे ते उचलून फेकावेत. वाट पुढून आल्यावर मागचे खडे आणि काटे का उचलताय? पाठीमागून कोण येणार आहे का? आणि प्रभू श्रीराम म्हणाले, होय, आपण अयोध्येतून वनवासाला निघालो त्यावेळी भरत अयोध्येत नव्हता. तो ज्या वेळी अयोध्येत येईल आणि त्याला कळेल की आपले बंधू राम वनवासाला गेलेत, माझा भरत एक क्षणभर सुद्धा अयोध्येत राहणार नाही, तो माझ्या पाठीमागं धावत येईल. या वाटेनं आपण गेलोय हे त्याला कळाल्यावर तो याच वाटेनं आपल्या पाठीमागं धावत येईल. सीतामातेने विचारलं, मग तुम्ही भरताला खडे आणि काटे टोचू नयेत म्हणून हे उचलून बाजूला फेकताय का? आपला भरत एवढा दुबळा आहे, त्याला खड्यांचा काट्यांचा त्रास होईल. श्रीराम म्हणाले, भरताला खडे आणि काटे टोचू नयेत म्हणून मी ते उचलून बाजूला फेकत नाही. माझा भरत या वेदना सहन करू शकतो, तो तेवढा सामर्थ्यशाली नक्कीच आहे. सीतामातेने विचारलं, मग खडे आणि काटे उचलून बाजूला का फेकताय? त्यावेळी श्रीराम म्हणाले, भरत ज्यावेळी या वाटेनं येईल, या वाटेतले खडे आणि काटे पाहिल, त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की याच वाटेने माझे बंधू राम गेलेत. हे खडे आणि काटे माझ्या बंधूंना टोचले असणार, त्यांना वेदना झाल्या असणार. ज्यावेळी माझ्या भरताला कळेल की मला खडे आणि काटे टोचलेत, त्या वेदना मला झाल्यात, याची वेदना माझा भरत सहन करू शकणार नाही, म्हणून खडे आणि काटे मी ही उचलून बाजूला फेकतोय. कुठली वेदना आहे? माझ्या बंधूंना खडे आणि काटे टोचले असतील याचा त्रास भरताला होतोय, तो त्रास होऊ नये म्हणून मी खडे आणि काटे उचलून बाजूला फेकतोय. ही संवेदनशीलता झाली. प्रभू श्रीरामाने ती संवेदनशीलता आम्हाला दिली. बंधुत्वाचं नातं काय, आत्मीयतेचं नातं काय, स्नेहाचं, मायेचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आपलं नातं काय, हे प्रभू श्रीराम सांगतात. जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय, आपलेपणा जोपासणं म्हणजे काय, हे प्रभू श्रीराम सांगतात. ही संवेदनशीलता आहे. ही संवेदनशीलता कुठे हरवली आहे का आता? आम्हाला प्रश्न पडतो कधीतरी. आपल्या अंध माता पित्यांना काशी यात्रा करायची आहे म्हणून हा श्रावण बाळ आपल्या माता पित्यांना कावडीत बसवतो आणि आपल्या अंध माता पित्यांना काशीकडे घेऊन चालतो. स्वतःच आयुष्य समर्पित करतो का? माझ्या आई वडिलांची इच्छा आहे बस. एक भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, इतकी सेवा करतोय की साक्षात भगवान श्रीकृष्ण दारात आले. असा कोण आहे ज्याच्या भक्तीनं सगळा त्रिलोक आश्चर्यचकित झालाय? हा पुंडलिक कोण आहे? तपस्वी नाही, ऋषी नाही, ज्ञानवंत नाही, प्रज्ञावंत नाही, संगीतकार नाही. कोण आहे? एक सर्वसामान्य पुत्र. काय केलं त्यानं? फक्त आई वडिलांची सेवा. आणि असा कोण आहे म्हणून साक्षात परमेश्वर त्याला भेटायला आलेत. दारात उभा आहेत. आमचा पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय. परमेश्वरने सांगितलं, ए आलोय रे. दुसरा कुणी असता तर पटकन हातातलं काम टाकून
देवाच्या चरणी लीन झाला असता, शेवटी आयुष्यात मिळवायचं काय? मोक्ष. अरे तोच तर साक्षात उभा आहे. पण हा पुंडलिक जागचा हल्ला नाही. परमेश्वर वाट पाहत राहिले. पुंडलिक सेवा करतो आहे. परमेश्वरने विचारलं, रे काय चाललंय तुझं? मी आलोय. पुंडलिक म्हणला, थांबाओ, सेवा करतोय आई वडिलांची. मध्येच सोडली तर त्यांना त्रास होईल, नाही येता यायचं मला. अरे पण तुझं होईपर्यंत मी काय करू? पुंडलिकाने तिथूनच एक वीट परमेश्वराच्या दिशेने टाकून दिली. माझं आई वडिलांचं सेवेचं कार्य होईपर्यंत या विटेवर उभा राहा. आणि तो भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाची सेवा होईपर्यंत विटेवर उभा राहिला. 28 युग झाली तो कृष्ण विटेवर उभा राहिला. म्हणून विठोबा म्हणून अजूनही पुंडलिकाची वाट पाहतोय. तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल, माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही काय करायला हवं? आईवडिलांची सेवा, आईवडिलांचा आशीर्वाद याच्यासारखं दुसरं भाग्याचं काहीच नाही. काही करायची गरज नाही. आमचं अध्यात्म आम्हाला ते सांगतं, आमची संस्कृती आम्हाला ते सांगते. हे एवढे सगळे अफाट दृष्टांत आमच्या समोर आमच्या जगण्याचा आयाम मांडत राहतात. केवढं विलक्षण आहे. ही सुहृदायता जी येते ती कुठून येते? ती आईच्या काळजातून येते. आई आयुष्यभर घडवत राहते. पिता पहाडासारखा पाठीशी उभा राहतो, त्यावेळी मूल घडतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आकार देता यायला हवा, जे वाटतं ते साकार करता यायला हवं. कुठून येतं हे सगळं? हे संस्कारातून येतं. संस्कार कुठून येतात? हे माता पित्यांच्या कुशीतून येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अडचण अशी आहे की माता पिता असताना त्यांची किंमत आम्हाला कळत नाही, आणि माता पिता गेल्यावर मग कशालाच किंमत राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नुसते असा बस, नुसतं असणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे ज्यांना आई बाप नाहीत त्यांना एकदा विचारून पहा. वर्तमानपत्रात एकदा एक जाहिरात आली होती. अत्यंत निरागस, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नाही, निरागस आहे, अशा एखाद्या व्यक्तीचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. तो फोटोग्राफर विचार करत बसला, इतका निखळ निर्मळ निरागस चेहरा आणायचा तरी कुठून? सगळे सतत अंगावर धावून आल्यासारखे क्रोधी, रागिष्ट, कोपिष्ट, निरागस निखळ चेहरा आणायचा कुठून? आणि मग त्याच्या लक्षात आलं, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, त्याच्या चेहऱ्यावर कुठलीच वाईट भावना नसते, कुठल्याच वाईट गुणांचा स्पर्शही त्याला झालेला नसतो. अत्यंत निखळ निर्मळ निरागस असतं ते. बस एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा आपण फोटो काढूया. त्याने अशा एका नवजात बाळाचा फोटो काढला, स्पर्धेला पाठवला, त्याच्या फोटोला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. 25 वर्ष उलटली. त्याच्यानंतर 25 वर्षानंतर वृत्तपत्रात पुन्हा एक स्पर्धा आली. अत्यंत क्रूर, अत्यंत हिंस्त्र, ज्याचा चेहरा बघितल्यावर सगळ्या दुर्गुणांचा सहवास आहे असं वाटावं, इतका वाईट चेहरा, त्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. त्या फोटोग्राफरला परत प्रश्न पडला. हल्ली माणसं समोर आले की हसतात, किती मायाळू, किती दयाळू असं वाटतात, आणि पाठ फिरवली की पाठीमागनं शिव्या द्यायला सुरुवात करतात. सगळे मुखवटे धारण केलेले. खरा क्रूर, खरा हिंस्त्र असा चेहरा मला मिळणार तरी कुठून? त्याने बराच वेळ विचार केला, आणि विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एखाद्या तुरुंगात असा कैदी असेल ज्याने आयुष्यभर वाईटच कामं केलीत, पापाचा जो धनी आहे, ज्याच्या चेहऱ्यावर हिंस्त्र क्रूर भाव आहेत, असा चेहरा मला फक्त तुरुंगात मिळेल. तो एका तुरुंगात गेला आणि अत्यंत क्रूर कैद्याचा फोटो त्यांनी काढला आणि तो स्पर्धेला पाठवला. त्याच्या याही फोटोला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं, 1,00,000 रुपये. त्या फोटोग्राफरला असं वाटलं की हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही, ज्याच्या चेहऱ्याचा फोटो काढला त्याचं सुद्धा हे बक्षीस आहे.
त्यांनी त्या 1,00,000तले 50,000 रुपये बाजूला काढले आणि तो तुरुंगात त्या कैद्याला भेटायला गेला. त्याला सांगितलं तुझ्या चेहऱ्याचा फोटो काढला म्हणून मला 1,00,000चं बक्षीस मिळालं, मी तुला तुझा हिस्सा द्यायला आलोय, तुझा फोटो होता म्हणून बक्षीस मिळालं, हे 50,000 घे. त्यावेळी तो कैदी त्या फोटोग्राफरला एवढंच म्हणाला, हे पैसे जर मला 25 वर्षापूर्वी मिळाले असते तर ज्या बाळाचा निखळ निर्मळ निरागस म्हणून तू फोटो काढलास त्याच बाळाचा अत्यंत क्रूर हिंस्त्र आणि पापाचा धनी असलेला चेहरा म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. मी तोच आहे निखळ निर्मळ निरागस ज्याचा तू फोटो काढलास 25 वर्षापूर्वी. मी तोच क्रूर हिंस्त्र झालोय का? योग्य वेळी योग्य त्या गोष्टी मिळाल्या म्हणजे माणसं घडतात, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मी का बिघडलो माहिती आहे? मी जन्माला आलो आणि माझी आई माझ्यापासून हिरावली गेली. मी चालायला लागलो आणि माझे वडील माझ्यापासून नियतीनं हिरावले गेले. मला आधार देणारं, घडवणारं, संस्कार देणारं, जगवणारं कुणी नव्हतं. कुशीत घ्यावं आणि दूध भात चारावा ते आईचे हात मला कधी लाभले नाहीत. ज्यांचं बोट धरावं आणि सामाजिक नीती नियमांचे संकेत शिकावे असा बाप मला कधी लाभला नाही. मी आज जो आहे ना तो फक्त आणि फक्त आई बाप नसल्यामुळे आहे. वाल्याचा वाल्मिकी होतो जर योग्य साथ आधार संस्कार लाभला तर, पण वाल्मिकीचा वाल्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही जर पाठीशी सावरणारं कुणी नसलं तर. एक गोष्ट लक्षात घ्या, मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. काय बनवायचंय तुमच्या मुलाला? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, चित्रकार, संगीतकार, हवं ते बनवता येतं, काही अडचण नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, माती ओली असली की मग त्या गोळ्याला आकार देता येतो आणि वय संस्कार क्षम आलं की मग मूल घडवता येतं. आकार द्यायचा असेल तर माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. माती सुकली की मग आकार देता येत नाही आणि वय निघून गेलं की माणूस घडवता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे घडण्याच्या वयात ज्याच्या वाट्याला माता पिता आले त्यांचे आयुष्य घडली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघा ना आयुष्याचं सार काय आहे. विठ्ठल पंतांनी आपल्या 4 मुलांची नावं ठेवली: निवृत्ती, सोपाना, ज्ञानदेव आणि मुक्ताई. जगण्याचा अर्थच सांगितला. काय करा? कौतुक खरं सरांच्या वडिलांचं करावं लागेल. आपल्या मुलाचं नाव त्यांनी निवृत्ती ठेवलं. विठ्ठल पंतांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं होतं निवृत्ती. का? चांगलं जगायला सुरुवात करायची आहे ना, पहिली पायरी आहे. जे वाईट आहे त्यातून निवृत्त व्हा, म्हणजे फक्त चांगलंच कराल. एकदा वाईटातनं निवृत्त झाला, चांगलं करायला लागला, मग तुम्हाला कळेल सरळ मार्ग कुठला, जो चांगला आहे, उत्तम आहे, उदात्त आहे, भव्य आहे, दिव्य आहे, पवित्र आहे, मंगल आहे, त्याच मार्गाने तुम्ही जाल. दुसरी पायरी आहे सरळ मार्ग, म्हणजे सोपान मार्ग. एकदा वाईटातनं निवृत्त झाला म्हणजे मग माणूस सरळ मार्गे चालला आणि जो सरळ मार्गे चालतो त्याला सोपाना म्हटलं जातं. जगण्याची दुसरी पायरी आहे सोपान देव व्हा. आणि एकदा सरळ मार्गाने चालायला लागला की मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. मग ज्ञान प्राप्त झालं की मग कळतं चांगलं वाईट बरं भुलं, काय करायचंय काय नाही हे सगळं. मग तिसरी पायरी ज्ञानवंत व्हा, म्हणून तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर. आणि एकदा तुम्ही वाईटातनं निवृत्त झाला, सरळ मार्गे चालायला लागला, ज्ञानवंत झाला की मग तुम्हाला मुक्ती मिळतेच, म्हणून चौथ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई. हे 4 टप्पे आहेत जगण्याचे. वाईटातनं निवृत्त व्हा, सोपान मार्गे चाला, ज्ञानवंत व्हा, मुक्ती मिळेल. सगळ्यात महत्वाचं, आई वडील काय करतात मुलांसाठी? संन्याशाची पोरं म्हणून या 4ही पोरांना समाज छळत होता, त्रास देत होता.
कुठं जातील तिथं शेण चिखल मारत होता. आपल्यामुळं पोरांचं जगणं वाईट व्हायला नको. काय करावं? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं पोरांच्या वाट्याला जगणं यावं, त्यांना शिव्याशाप नको, आमच्यामुळं नको म्हणून स्वतः दोघा माता पित्यांनी स्वतःला इंद्रायणीच्या डोहात समर्पित करून टाकलं, संपून टाकलं आयुष्य. का? आमच्या मुलांना कुणी बोललं नाही पाहिजे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त त्याग जर करणारी व्यक्ती कोण असेल तर ती असते आई आणि बाप. ह्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही त्यागाच्या बाबतीत. हे फक्त देत राहतात फक्त. घेणं माहितीच नाही ना, अजिबात नाही. आईनं कधी हिशोब मांडलाय? तुला 9 महिने पोटात सांभाळला, तुला 9 महिने दूध पाजलं, तुला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, तुला नाही. कधीच हिशोब मांडत नाही. मुलानं वडिलांकडे फक्त मागावं, बाबा हे हवं. परिस्थिती असेल नसेल, पोटाला चिमटा काढेल, पण बाप पोराला हवं ते आणून देईल. देणारा माता आणि पिता हा देणारा वर्ग आहे. घेत नाही काही, अजिबात नाही, अपेक्षाही नाही. भगवान श्रीकृष्ण आम्हाला निष्काम कर्मयोग सांगतात. निष्काम कर्मयोग, अपेक्षा नसणारं कर्म करा, फलाची अपेक्षाच करू नका. या जगात फक्त 2च व्यक्ती फलाची अपेक्षा न करता कर्म करतात. एका व्यक्तीचं नाव आहे आई आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे वडील, ज्यांच्या कार्यात कधीच फळाची अपेक्षाच नसते, विषयच नाही, अजिबात नाही. देणं फक्त यांच्याकडनं शिकावं, त्याग यांच्याकडनं शिकावा, समर्पण यांच्याकडनं शिकावं. हे सगळ्यात महत्वाचं. आम्ही काय शिकतो? अडचण काय आमची झाली? ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील, सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. कुठलं शिक्षण देतो आम्ही? जी मुलं आई बापाला सांभाळू शकत नाही ती समाज काय सांभाळणार? ती राष्ट्र काय सांभाळणार? बर जे फक्त देतच आलेत काय बाकी? आपण जन्माला आलो, डोळे उघडले त्यावेळी आपल्या सोबत आपले आई वडील होते. त्या आई वडिलांची इच्छा फक्त एवढीच असते की आम्ही डोळे मिटताना आमच्यापाशी फक्त तुम्ही असा, बस, बाकी काही नको आहे. तेवढंही नशिबात येत नाही हो अनेकांच्या, तेवढंही नशिबात येत नाही. आमची अडचण अलीकडची ती आहे. एका वृद्धाश्रमात एक आई होती, कळून चुकलं तिला. आता फार काळ आपण जगत नाही, आपला अंतकाळ जवळ आलाय. त्या दिवशी तिनं आपल्या मुलाला बोलावणं धाडलं, एकदा येऊन जा, तुला शेवटचं बघावंसं वाटतंय, आता जगेन असं वाटत नाही. मुलगा आईला भेटायला गेला, आईला विचारला, आई असं का ग बोलतेस? नाही रे बाळा, आता जायची वेळ झाली. मुलानं विचारलं, आई एखादी शेवटची इच्छा असेल तर सांग. वृद्धाश्रमात असणारी ती आई म्हणाली, बाळा शेवटची इच्छा एकच आहे, सांग. नाही, ह्या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. त्या मुलाला काय कळेल? अगं आई, अंतकाळाला म्हणते, जायची वेळाला म्हणते, आता सांगते खिडक्यांना जाळ्या लाव का? मच्छर खूप चावतात रे, रात्रभर झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही म्हणून सांगितलं. अगं मग आधी नाही का सांगायचं? आता जायची वेळ आल्यावर सांगते जाळ्या लावून घे, आधी का नाही सांगितलं? आई म्हटली, बाळा माझ्यासाठी नाही रे सांगत, तुझा पोरगा ज्यावेळी तुला इथं पाठवेल त्यावेळी हे चावलेले मच्छर तुला सहन होणार नाहीत म्हणून म्हटलं जाळ्या लावून घे. आई स्वतःची काळजी करतच नाही, माझ्या पोराला त्रास होणार नाही याची काळजी तिच्या डोक्यात पहिल्यांदा असते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलं पुस्तकाच्या पानावरनं कधीच शिकत नाहीत, मुलं
आपल्या अनुकरणातनं शिकतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या आईला कळालं, बाळा तू मला पाठवलंयस, 101% सांगते तुझा पोरगा तुला पाठवणारच. काय पेरतो आम्ही तेच उगवतं, दुसरं उगवतच नाही. तुम्ही पेरूचं बी पेरलंय ना, पेरूच उगेल. पेरूचं बी पेरल्यावर चिंच लागणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवायला हवं. नैसर्गिक सूत्र त्या आई ते सांगते. त्याला कसली मुलं घडवतो आम्ही, कसं घडतं हे सगळं. मुलं घडायची असतील तर माता पिता महत्वाचे आहेत खूप. मी कायम सांगत राहतो, आमची पोरं हल्ली वडिलांपुढे उभा राहतात, काय केलं माझ्यासाठी. बापाने पोराला फक्त आरशाच्या पुढे न्यावं आणि त्याला सांगावं, आरशात जे दिसतंय ना ते मी दिलं, एवढं डोक्यात ठेव फक्त. माझ्याशिवाय तुझं अस्तित्वच नाही काही. हे सगळं सगळं आम्ही पेरतो. कुठून येतं हे सगळं. ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठामध्ये गेले होते, पण आज त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अनेक विद्यापीठात आमच्या पोरांना शिकवतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कुणाचा क्लास लावलेला, पण आज कसं जगावं याचं तत्वज्ञान आम्ही जगद्गुरूंच्याच अभंगातनं सांगतो. कुठून आलंय. माऊली ज्ञानेश्वर लोकांचं प्रबोधन करायला बाहेर फिरायचंय. लोकांनी शान व्हावं, जाणतं व्हावं, ज्ञानी व्हावं म्हणून लोकांना सांगायचं. लोक शिव्या घालायचे, कुणी शेण मारायचं, कुणी चिखल फेकायचं, वाटेल ते बोलायचं. एके दिवशी माऊली ज्ञानेश्वर भयान संतापले, चिडले. अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तुमच्या कल्याणासाठी सांगतोय, तुम्ही मलाच छळताय, मलाच त्रास देताय. वैतागले, आले झोपडीत आत जाऊन बसले, ताटी लावून घेतली. संतापलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने बघितलं आणि मुक्ताई म्हणाल्या, आलाय चिडून, बसेल 10-15 मिनिटात, राग होईल शांत, मग येईल बाहेर. पण अर्धा तास झाला, माऊली ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताई उठल्या, ताटी समोर गेल्या, ताटीवर 2-4 थापा मारल्या. ए ज्ञानू दादा, ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर, ए ज्ञानू दादा. एक नाही, 2 नाही, ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताईला वाटलं अजून नसेल राग गेला, बसेल अजून अर्धा तास, मग काय करेल, येईलच ना. मुक्ताई परत अर्धा तास आपलं काम करत राहिल्या. अर्ध्या तासानं बघितलं तर ज्ञानेश्वर अजूनही आज झोपडीत. परत त्या ताटी समोर गेल्या, परत थप्पा मारल्या. ए ज्ञानेश्वरा, ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर, किती वेळ वाट बघायची, बस झालं की आता, चल ये बाहेर. ज्ञानेश्वर यायचं नाव घेईनात बाहेर. अर्धा तास आणखी असाच केला. मग मात्र मुक्ताईनं राहावे ना, ताटी समोर गेल्या, थापा मारल्या. ए ज्ञानू दादा, ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर. मुक्ताईच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओघळायला लागले. रडत साथ घालत राहिल्या. ए ज्ञानू दादा, येणारे. पण ज्ञानेश्वरांना पाजर फुटे ना. मग मात्र मुक्ताई 2 पावलं मागं झाल्या, अश्रू पुसले आणि ताटीच्या समोरून ज्ञानेश्वरांना सुनावू लागल्या. विश्वे रागे झाला वनी, संती सुके भावे पाणी, तुम्ही तरुण विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाच्या मुक्ताई सांगताय ज्ञानेश्वराला, विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात. विश्वे रागे झाला वनी, संती सुके भावे. पाऊस संतांनी कसं अगदी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्व तारा. आधी स्वतःचा राग आवरा, स्वतःला सावरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. बाद झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला मार्गदर्शन करणाऱ्या मुक्ताई, आधी स्वतःला सावरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. ज्ञानेश्वरा, बाद झालं, ताटी उघडा आता. या 10 वर्षाच्या मुक्ताईमध्ये जीवनाचं हे तत्वज्ञान आलं तरी कुठून, कसं आलं. हे पिढ्यानपिढ्यांचं ज्ञानसंचित त्यांच्यात उतरलं. त्याला कुठल्या विद्यापीठात जायची गरज नाही, शाळेत जायची गरज नाही. हा पिढ्यानपिढ्यांचा संस्कार आमच्या धमन्यातील रक्तांमध्ये तसाच उतरत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला शहाजीराजे व्हावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत,
त्याला विठ्ठलपंत बनावं लागतं. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत, त्याला बोल्लोबा असावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. समाज घडवणं, मुलं घडवणं हे आपल्या हातात आहे. आम्ही तो विचार केला पाहिजे. आमच्या जगण्याला जर आकार देता आला तर उद्याच्या पिढ्यांना आकार आपोआप देता येतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमचं जगणं तसं आम्ही घडवायला हवं. सगळ्यात महत्वाचं काय संस्कार देतो आम्ही. 50 वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय, सगळं ठरवलंय माता पित्याने. का जन्माला यायचंय. शिवनेरीवर शिवाई देवीला साकडं घालताना मासाहेब काय सांगतात, आई पुत्र दे, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणारा. आई पुत्र दे, अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा. आई पुत्र दे, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा. अहो आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं मासाहेबांनी, शिवाजी. का संस्कार कसा असतो बघा. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळी पहिल्यांदा शिवबाराजांना भेटले, एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो बाळ नाव काय, तुकोबांनी विचारलं नाव काय, आणि शिवबाराजे म्हटले शिवाजी, शिवाजीराजे. आणि तक्षणी जगद्गुरु तुकोबा म्हणाले शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. तुकोबा सांगतायत धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं. का, शिव हे विश्वाच्या पावित्र्याचं सूत्र आहे, ते छत्रपती सूत्र आहे. छत्रपती होणार. शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं हो, फक्त नावासारखं जगले. मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतः स्मशानात राहील पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवेल. मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंकरासारखा जो अन्यायाच्या विरुद्ध तिसरा नेत्र उगाडून धावत जाईल. मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतःच्या जटेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल. म्हणून मासाहेबांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवलं शिव. शिव हो, नाव ठेवणं हा संस्कार आहे हो. आमच्या मुलांनी काय व्हावं हे सांगणारा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही आमच्या मुलांची नावं काय ठेवतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. गेल्या 10 वर्षामध्ये किती जणांनी आपल्या पोरांची नावं शिवाजी, संभाजी, ज्ञानेश्वर, तुकोबा अशी ठेवली तेवढं मला सांगा. ठेवलं असेल एखाद्यानं तर हिथंच अंदरपाटलांना सत्कार घ्यायला सांगतो. पण मला खात्री आहे नाही. आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी शिवराय यावेत, आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी माऊली ज्ञानेश्वर यावेत, आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी तुकोबराय यावेत. हा संस्कार आहे उद्याची पिढी घडवायचा. काय घडवतो आहोत आपण हे आमच्या कृतीतनं लक्षात येतं. हा सगळ्यात मोठा आचाराच्या विचाराचा मोठा भाग आहे. साधी गोष्ट आहे हो. आम्ही आमच्या मुलांना सांगितलंय कधी, पूर्वी आम्ही जेवायला बसलो की आमचे आजोबा सांगायचे जेवण्यापूर्वी ताटातला एक घास ताटाच्या बाहेर काढून ठेवा, नैवेद्य दाखवा. आमच्या पंचपक्वानाच्या ताटात किडा मुंग्या येऊ नयेत म्हणून एक घास बाहेर ठेवायचा ही नाही पद्धत. का, तर या सृष्टीनं हे धान्य आम्हाला दिलं, या भूमीनं आम्हाला हे धान्य दिलं. आम्ही तिला तिच्यासारखं काही देऊ शकत नाही, पण कृतज्ञता म्हणून आमच्या ताटातला एक घास त्या भूमीला आम्ही जरूर देऊ शकतो. त्या भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून एक घास बाहेर काढून ठेवा. त्या भूमीचा आहे तो, ही कृतज्ञता आहे. सायंकाळ झाली की आम्हाला सांगितलं जायचं तुळशी पुढं दिवा लावा. का, अंधार पडलाय दिसावं म्हणून नव्हे, तो आभाळातला सूर्य रात्रन
गायब होतो, पण दिवसभर प्रकाश देत राहतो. त्याच्यावर सृष्टी चालते. सूर्य जितका प्रकाश देतो तितका आम्ही देऊ शकत नाही, पण आमच्याकडे मिनमिनती पंथी आहे. त्या सूर्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. बाबा रे, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. ही मिनमिनती पंथी गोड मानून घे. ही कृतज्ञता आहे. आम्ही आमच्या शरीराबद्दल अशी किती कृतज्ञता व्यक्त करतो. दुर्दैवाची गोष्ट काय माहिती आहे, 365 दिवसातला एक दिवस आता आम्हाला काढावा लागतो, फादर्स डे. 365 दिवसातला एक दिवस आम्ही निवडतो, मदर्स डे. म्हणजे 365 दिवसात तुम्हाला एक दिवस काढावा लागतो आणि सांगावं लागतं, आई आमचं तुझ्यावर प्रेम आहे. आणि उरलेले 364 दिवस काय करता मग? एक दिवस काढून सांगायची वेळ यावी का हो? आम्ही कुठं निघालो? आज सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? न्यायालयाला आदेश द्यावा लागतो मुलांना, आई वडिलांना सांभाळा. का? न्यायालयानं सांगावं. सरकार GR काढतंय, आई वडिलांना सांभाळणं बंधनकारक. नियम करायची पाळी आली का हो? मुलं पाळणा घरात आणि आई बाप वृद्धाश्रमात, ही अलीकडची समाज व्यवस्था झाली आहे. काय झालं? पूर्वी आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायचं. आजी आजोबा पोरांवर संस्कार करायचे. आजी पोराला मांडीवर घ्यायची आणि रामकृष्णांच्या गोष्टी सांगायची. आजोबा पोराला घ्यायचे आणि गावभर फिरवतून आणायचे. सामाजिक नीती नियमांचे त्याला संकेत द्यायचे. आता आजी आजोबा नावाचं विद्यापीठ गायब झालंय. अडचण झाली, अडगळ झाली. महाभारतात कुरुक्षेत्राचं युद्ध व्हायला ज्यावेळी आरंभ होणार होता, तर भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधन आले. श्रीकृष्ण त्यावेळी झोपलेले, निद्राधीन. दुर्योधन आले आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिले. म्हणजे झोप उडाली की डोळे उघडले की पहिल्यांदा मी दिसावा. अर्जुन पण आले. आता दुर्योधन पायाजवळ म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी येऊन थांबले. भगवान श्रीकृष्णांची झोप झाली, त्यांनी डोळे उघडले, समोर पाहिलं दुर्योधन. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, का? काय काम काढलं? आणि दुर्योधन म्हणाले, कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होतीये, भगवान मी तुमची मदत मागायला आलोय. श्रीकृष्ण म्हणाले, अरे मी तर प्रतिज्ञा केली आहे, न धरी शस्त्र करी मी आता हातात शस्त्र धरणार नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं आत्ता या क्षणी वय आहे 92 वर्ष. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांचं वय होत 92 वर्ष. आता माझ्यासारख्या वृद्धाचा तुला उपयोग तरी काय? पण माझ्याकडं माझं सैन्य आहे. आता तू ठरव, मी हवा की सैन्य? दुर्योधनाने विचार केला. आता भगवान श्रीकृष्ण थकलेले 92 वर्षाचे, त्यातून प्रतिज्ञा, न धरी शस्त्र करी मी. दुर्योधन, ठीक आहे, तुम्ही नाही आला तरी चालेल, मला फक्त तुमचं सैन्य द्या. श्रीकृष्णाचं सगळं सैन्य घेऊन दुर्योधन गेला. दुर्योधन गेल्यानंतर बिछाण्यावरनं खाली उतरायला म्हणून श्रीकृष्णाने वळून बघितलं तर डोक्यापाशी अर्जुन उभे. श्रीकृष्णाने विचारलं, अर्जुना तू का आलास? अर्जुन म्हणाले, मी पण तुमचं सहकार्यच मागायला आलो. कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होणार आहे. अरे मग मगाशी नाही का सांगायचं? एवढं सगळं, माझं सगळं सैन्य मी दुर्योधनाला देऊन टाकलं. थोडं आधी बोलला असतं तर निम्म तुझ्यासाठी ठेवलं असतं ना, निम्म करून दिलं असतं. मी असा 92 वर्षाचा, त्यातून प्रतिज्ञा केलेला, न धरी शस्त्र करी मी, माझा काय उपयोग आहे? अर्जुन म्हणाला, नाही, मला तुमचं सैन्य नकोच आहे, मला फक्त तुम्ही हवे आहात, तुम्ही फक्त या. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे पण मी प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र करी मी शस्त्र हातात धरणार, तुम्ही धरू पण नका शस्त्र, तुम्ही फक्त मला मार्गदर्शन करा, बस, बाकी माझं काही काम नाही. श्रीकृष्णाने ती इच्छा मान्य केली.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, सहस्त्रावधीचं सैन्य घेऊन जाणारा दुर्योधन कुरुक्षेत्रावर यशस्वी झाला का 92 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण घेऊन गेलेले अर्जुन यशस्वी झाला? अर्जुन, मी वारंवार सांगतो, ज्या घरात वृद्ध माणूस आहे त्या घराचा कुणी कधीच पराभव करू शकत नाही, अजिबात नाही. आयुष्याच्या समृद्ध अनुभवांच्या शिदोरीचा वापर पुढच्या पिढ्यांसाठी होत असतो. त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना होत असतं. संस्कार प्रवाहित होत असतात. ते घर चळत नाही, वळत नाही, वाकड्या नजरेनं पळत नाही, ते सरळच चालतं. प्रत्येक घरात वृद्ध असायलाच हवेत. ते भगवान श्रीकृष्णाचं समृद्ध रूप आहे. आमच्या मुलांना संस्कार तिथून मिळतात. आता अडचण आहे हो, आई वडील दोघंही कामात आहेत. त्या मुलाकडे बघायला वेळ कुणाला आहे? संस्कार करायचा तर विषयच नाही. अशा वेळी हे आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायला हवं. बाप माणूस घरात असायलाच हवा. तेव्हा घर उभा राहतं, बहरतं, फुलतं आणि मोठा होतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. कृतज्ञता ती व्यक्त करायची आम्हाला आमच्या माता पित्यांबद्दल. सारं दिलंय तुम्ही आम्हाला, सर्वस्व दिलंय. काय दिलंय हा प्रश्न येत नाही. ही सुहृदयता, ही कृतज्ञता सुद्धा आई वडीलच आपल्याला संस्कारातून देतात. मुलं घडवायचे ध्येय वडील देतात. आई माया देते, स्नेह देते, जिव्हाळा देते. वडील जरा कठोर असतात, शिस्त तेच लावतात. तुम्ही कधीही बघितलं असेल, ज्यांच्या माथ्यावरचं वडिलांचं छत्र निघून गेलंय, ती मुलं थोडीशी बिघडलेली दिसतील, आईच्या लाडानं लाडावलेली दिसतील. आई प्रेम देते, माया देते, स्नेह देते, जिव्हाळा देते. पण वडील शिस्त देतात, आयुष्याला आकार देतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपली जबाबदारी ती आहे, त्यातून इतिहास घडतो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर माता पित्यांनी त्यांच्या आयुष्याचं नियोजन करून ठेवलंय. 12 वर्षापर्यंत शहाजी राजांनी पिता म्हणून त्यांना जे शिक्षण द्यायचं होतं ते सगळं शिक्षण दिलं. युद्ध शिक्षण, प्रशिक्षण सगळं. शिवबाराजे 12 वर्षाचे झाले आणि या पती पत्नीनं प्रचंड मोठं समर्पण दिलं. स्वतःचा संसार बाजूला सारला आणि रयतेचा प्रपंच उभा करण्यासाठी एक विलक्षण निर्णय घेतला की मासाहेब जिजाऊनी शिवबाराजांना घ्यावं, महाराष्ट्रात जावं, महाराष्ट्रात शिवबाराजांनी राज्य उभा करावं. थोरले संभाजीराजे बेंगलोरात शहाजीराजांबरोबर राहतील आणि ते कर्नाटकचं राज्य विस्तारतील. उद्याच्या भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विस्तीर्ण साम्राज्य उभा करायचं. 2 मुलांसाठी हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. आई शिवबाराजांबरोबर आणि वडील संभाजीराजांबरोबर. 12 वर्षाचे आहेत, 12 वर्षाचे शिवबाराजे. जिजाऊ मासाहेबांबरोबर पुण्यात निघाले. आता आपल्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा जर सहलीला निघाला तर वडील काय सांगतात? नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. आई काय सांगते? एसटीत बसताना नीट बस, मधल्या सीटवर बस. मुलगा म्हणतो का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. जगण्याचा, जगवण्याचा विचार आहे, ही माया आहे. शहाजीराजांनी काय दिलं आपल्या पुत्राला? स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली, नवे स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. काय सांगितलं शहाजीराजांनी? प्रतिपच्च चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला ध्येय देतोय. काय करायचंय तुम्ही? राज्य उभा करायचंय. बरे, का पित्याला खात्री किती आहे बघा. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत आणि शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे
तुम्ही उभारलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय ध्येय आहे? शहाजीराजे असं विचारतायत का जमेल का, होईल का? नाही, जमलंच पाहिजे, जमवावंच लागेल. रयतेचं राज्य निर्मावंच लागेल आणि खात्री आहे तुम्ही निर्माल. जिथं चुका काढायची संधी शोधली जाते ना तिथं इतिहास कधीच घडत नाही. जिथं कौतुक करायची संधी शोधली जाते तिथं इतिहास घडतो. तुम्ही जगभर किती नाव सन्मान कमवा, घरी आल्यावर वडिलांच्या पाया पडताना वडील पाठीवर जी थाप टाकतात ना त्याच्यासारखा आयुष्यातला दुसरा पुरस्कार मोठा नाही कुठला. आम्ही त्याच्यासाठी आतुरलेला असतो, बस दुसरं काही नसतं. एखादं पारितोषिक मिळाल्यावर घरी धावत या आणि आईच्या कुशीत शिरा. आई घट्ट कवटाळते, वर पहा फक्त, तिच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू सुटतो. आपल्या पोराच्या यशाचा आनंद अश्रू हा पोराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान असतो. याच्यापेक्षा दुसरा मोठा काहीच नाही. आपण कुणासाठी करतो? कधीतरी लहानपण आठवून बघा. एखादी गोष्ट मिळाली की धावत धावत आई, एखादा प्रचंड मोठा पराक्रम गाजवला की बाबा. कोण आनंद? आपल्या यशानं आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू यावेत त्याच्यासारखा दुसरा गौरव, दुसरा पुरस्कार नाही. हे कौतुक पोराला बळ देतं, बळ देतं. सगळ्यात महत्वाचं स्वप्न द्या, भव्य ध्येय द्या, अफाट मोठं, महत्वाकांक्षा द्या, विलक्षण. पोरं आपोआप घडतील. शहाजीराजांनी ते केलं. जमेल का? अविश्वास दाखवणंच नाही, जमणार, जमणार. सगळ्यात महत्वाचं आहे ते हे. सगळ्यात आमच्याकडे सगळं आहे, शक्ती आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे, कौशल्य आहे, सगळं आहे. आम्ही कसे घडवतो मुलांना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. शहाजीराजांना वाटलं हो मला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराल. उभारलं. विश्वास ठेवून तर बघा पोरांवर, पुढच्या पिढ्यांवर. सगळी क्षमता सामर्थ्य असूनही आमची पोरं अपयशी का होतात माहिती आहे? तुम्ही हत्तीचं पिल्लू बघितलं असेल. त्या हत्तीच्या पिल्लाला माहूत लोखंडी साखर दंडाने बांधून ठेवतो. ते हत्तीचं पिल्लू सुटायची कोशिश करतात, धडपड करतात, सगळी ताकद एकवटतं. तो साखळदंड तोडायचा प्रयत्न करतं, ताकद कमी पडते, बळ तोकडं पडतं. तो साखळदंड हत्तीच्या पिल्लाला तोडताच येत नाही. शेवटी प्रयत्न करून ते थकतं आणि म्हणतं नाही, नाही जमणार आपल्याला. तेच हत्तीचं पिलू परत मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठाले वृक्ष सोंडीत घेऊन उन्मळून टाकतं. त्या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. तो साखळदंड नुसताच तिथं पायात त्याच्या सोडलेला असतो. पण बांधलेलं नसताना सुद्धा तो बलाढ्य मोठा हत्ती कधीच तिथून निष्ठून जायचा प्रयत्न करत नाही. कुणीतरी माहूताला विचारतं, अहो एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून का ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधायची गरज नाही, त्यानं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय. आपण इथून निष्ठू शकत नाही. मर्यादा तुम्हाला कुणी बाहेरून घालू शकत नाही. बंधनं तुम्हाला कधीच कुणी बाहेरून घालू शकत नाही. मर्यादा तुम्ही आतून घालत असता स्वतःला. साखळदंड बांधलेला नसताना सुद्धा बांधलाय असं ठरवता आणि पुढं जायचंच टाळता. हे आमच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. आमच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना काय सांगितलं पाहिजे? आहे ताकद तुझ्या, चल जा. अजय शहाजीराजांनी शुभराजांना सांगितलं, जमेल का? जमेलच, जा. बलाढ्यस. तेव्हा पुढची पिढी घडेल. हो, तेव्हा घडेल पिढी. हल्ली आमची अडचण काय झालीये? तुम्ही एखादं लहान मूल बघितलं असेल, घरात रांगत असतं. त्या लहान मुलाला जन्मताच कुतूहल असतं, धाडस त्याच्या अंगात असतंच. आई स्वयंपाक करत असते, ते पोर रांगत असतं. रांगत रांगत ते अंधाराच्या खोलीच्या दिशेनं जायला सुरुवात करतं. आई बघते आणि त्याला तिथून सांगते, ए नको जाऊ, भाऊ असतो.
अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोरग तिथंच थांबतं. तिथूनच आईकडे बघतं. आई परत स्वयंपाकाला लागली की आईची नजर चुकून ते परत अंधाराच्या दिशेनं रंगायला सुरुवात करतं. आईचं परत लक्ष जातं, हे सांगितलं ना नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. पोरग परत थांबतं. तिथूनच आईकडे बघतं. आई कामाला लागलेली बघतं, परत त्या अंधाराच्या दिशेनं चालायला सुरुवात करतं. म्हणजे धाडस जन्मजात आहेच, ते अंधाराच्या दिशेनं पुढे जातं. शेवटी आई बघते, उठते, संतापते, त्याच्या जवळ जाते, सरळ त्याला उचलते आणि दुसरीकडे नेऊन ठेवते. किती वेळा सांगितलं अंधारात जायचं नाही, भाऊ असतो. त्या लहान मुलाच्या अर्धजागृत मनावर लहानपणीच संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? आम्ही काय संस्कार केला? बरं मला सांगा, एवढे सगळे तुम्ही बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ पोराच्या पायात बांधायचा कशाला? ताकद असूनही ते पुढे जात नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात मोठी अडचण. सरांची मुलं घडलीत का घडलीत? आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. सामर्थ्याची, कौशल्याची जाणीव करून दिली. लढा, विश्वास आहे, यशस्वी व्हाल. तिथं यश येतं. तिथं यश येतं. सगळ्यात महत्वाचं. अपयशाची कारण आमची ही आहेत. आम्हाला बाहेरून कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात. या जगात फक्त आम्हीच स्वतःला पराभूत करू शकतो आणि या जगात दुसरं कुणी आपल्याला विजयी करू शकत नाही. फक्त आपणच आपल्याला विजयी करू शकतो. ज्याला हे कळालं ना, त्यानं इतिहास घडवला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्या क्षमता आमच्यात आहेत. शहाजीराजांनी 12 वर्षाच्या शिवबाराजांना जाताना छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं असं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. बस स्वप्न दिलंय. सर काय घेऊन आले होते? इथं एक लोखंडी पेटी. ज्या शाळेत काम करत होते त्याचं अनुदान बंद झालं. धडपडला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. संघर्ष चालूच राहिला. मग त्यातले 4 शिक्षक घेतले, शिक्षण संस्था काढली. आज हजारो मुलं शिकतायत, हजारो मुलं घडतायत. हे घडवण्याचं सूत्र आहे ना, ते फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. आमच्या मुलांना ते सांगा, सगळ्यात गरजेची गोष्ट. आणि शिक्षकाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगू. शिक्षक प्रश्न विचारतात. आमची मुलं मागं काय याचं कारण, आमची मुलं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्नच पडत नाहीत आम्हाला. जिज्ञासा नावाचा शब्दच आमच्या शब्दकोशात राहिला नाही. पूर्वी आजोबा नातवाला घेऊन गावात गेले की आजोबा नुसता प्रश्न विचारून धुंडावून सोडायचा. आता तर प्रकारच अस्तित्वात नाही. पूर्वी एखादा मुलगा घरात जन्माला आला की कुणीतरी म्हणायचं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. आता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय असं नाहीत म्हणत. आता हातात मोबाईल घेऊन जन्माला आलाय असं म्हणतात. पूर्वी पोरग त्रास द्यायला लागलं की आई त्याला दुधाची बाटली द्यायची. आता अर्धा तास तरी त्रास देणार नाही. आता पोरग रडायला लागलं की आई पहिला त्याला मोबाईल देते. आता दिवसभर त्रास नाही. काय कसं घडवतोय आम्ही? तुम्हाला माहिती आहे पोरांच्या क्षमता संपून निघाल्यात. पूर्वी शाळेमध्ये 2 तास पीटीचे असायचेच. दुपारनंतर पोरं मैदानावर दिसायचीच. आता मैदानात शोधावं लागतं, ही आमची अडचण आहे. पोरांचा विषयच नाही. परवा एकाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? तो म्हटला 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का? म्हटलं सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावर असतो काय? म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं बरोबर आहे, मग तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. अरे 100 मीटर पळायचे आहे तुला, कुठं 5 किलोमीटर सांगतोय? पळशील का? करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे 100 मीटर पळायला किती वेळ लागेल? म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं?
अरे 100 मीटर पळायचे आहे. हो तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे किती वेळ लागेल? 100 सांगितलं ना, 5 मिनिटं. तेवढ्या त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. त्याला म्हणलं तू तर लगा ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हणला मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आपल्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट आपल्याला अडवायला येत नाहीत. संकट आपली उंची वाढवायला येतात. अडचणी आपल्याला थांबवायला येत नाहीत. अडचणी आपल्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडथळे आपल्याला रोखायला येत नाहीत. अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडचणी, संकट, अडथळे यायलाच हव्यात, त्याशिवाय आमचं व्यक्तित्वच घडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सावलीत ठेवूच नका पोरांना. बाप म्हणून त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात. हे ज्याला कळाला तो 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 घडतो. तुम्ही जर सगळं सांगत बसलात तर तो डोकंच नाही चालवत. पूर्वी एखाद्या मुलाला मी विचारायचो 12 पंच किती, तो लगेच सांगायचा विचार करून. आता एखाद्याला विचारा 12 पंच किती, तो पहिला मोबाईल काढतो, कॅल्क्युलेटर कुठं आहे. आम्ही आमच्या पिढ्यांची बुद्धी क्षमता संपवत निघालोय संपवत. काय करणार आहे उद्याची पिढी? मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, हेच का शिकवायचं सारखं? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. असं का नाही पाटील्स फॉर्म्युला, चांद्र पाटील्स रूल, देशमुख's लॉ? का? आमच्यात जिज्ञासाच नाही. आम्हाला प्रश्नच पडत नाहीत. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मला वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न तरी पडला, ते खालीच का पडलं? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला कोणी बसला असता तर तो बसला असताना पडलं असतं सफरचंद खाली. काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि तिसरा प्रश्न जर त्यांनी वडिलांना विचारलंच, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा वाढवली पाहिजे. प्रश्न पडले पाहिजेत, उत्तरं शोधता आली पाहिजेत, उत्तरं देता आली पाहिजेत. तेव्हा जगणं घडतं. सरांनी आयुष्यभर शिक्षकी पेशामध्ये ते केलं. त्यांची स्वतःची नव्हे तर विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागवली. प्रश्न विचारते राहिले, उत्तरं शोधत राहिली, आणि त्यातून मग असंख्यांच्या व्यक्तित्वाला आकार आला. बाप म्हणून आमचं सगळ्यात पहिलं जर कर्तव्य असेल तर पोरांची जिज्ञासा शाबूत ठेवा. इंग्रजांना 150 वर्ष इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक म्हणून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात भारतीयांना गुलाम बनवणारी. आमची पोरं तीच शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे आमची पोरं गुलामच, ती मालक व्हायचा विचारच करत नाहीत. ही आमची अडचण आहे. एखाद्या मुलाला विचारा सध्या काय चाललंय, तो काय नाही, सध्या धंद्यात पडलोय. धंद्यात पडलोय बोलताना सुद्धा पडलोय. तो धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही. काय सकारात्मकता काय आहे? शहाजीराजे शिवबाराजांना काय सकारात्मकता देत आहेत? हो, तुमचं राज्य उभा राहणारच आहे. पण त्याच वेळी शहाजीराजांनी शिवबाराजांना आणखी एक गोष्ट दिली. भगवा ध्वज दिला शिवबाराजांच्या हाती आणि सांगितलं, उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पित्यानं काय करायचं असतं? जबाबदारीचं भान द्यायचं असतं पुढच्या पिढ्यांना. शहाजीराजांनी ते दिलं. पण ध्यानी ठेवा शिवबाराचे,
हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, अस्मितेचा आणि विश्वासाचा राजे, हा भगवा डौलानं फडकत राहू द्या. एक पिता काय देतोय संस्कार. अहो, पंढरपूरच्या वारीला काही लोक निघाली होती. एका आजीबाईनं बघितलं आणि त्या आजीबाईनं त्या वारीतल्या एका माणसाला थांबवलं. स्वतःच्या पिशवीतली 100ची नवी कोरी नोट काढली आणि त्या माणसाच्या हातावर ठेवली. बाबा, जातोयस पंढरपूरला तर इटोबाच्या पायावर एवढी माझी नोट ठेव. ज्याच्याकडे नोट दिली तो वारीतल्या लोकात मिसळला आणि निघाला. दुसरी एक बाई धावत धावत आली. त्या आजीबाईंना म्हणाली, अगं कुणाला दिलंस पैसे? अगं काय माहिती तो कोण कुठला, तू दिलेली 100ची नोट इटोबाच्या पायावर ठेवतोय का नाही ठेवतोय, कुणाला बी कसं देतीस पैसे? तशी ती आजीबाई म्हणाली, हे बघ, तो कोण आहे कुठला आहे मला काही बी ठाऊक नाही. माझा त्याच्यावर नव्ह, त्याच्या खांद्यावर असलेल्या भगव्या ध्वजावर विश्वास आहे. ज्याच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे तो कुणाला बी फसवणार नाही. काय विश्वास आहे हो. शहाजी राजाने तो विश्वास दिला आपल्या पुत्रात. हा भगवा तुमच्या राज्याचा आहे, न्याय देईल हे राज्य, विश्वास देईल. काय संस्कार आहे तो. आमच्या पोरांना हे संस्कार द्यावं, फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. ते श्रावण बाळासारखं आई वडिलांना कावडीत टाकून त्यानं काशीला न्यावं ही आमची इच्छा नाही. पण किमान तहान लागल्यावर, आईनं पाणी मागितल्यावर आणून द्यावं, एवढा तरी आम्हाला आईसाठी झटणारा पुत्र असायला हवं ही आमची माफक अपेक्षा आहे. बाप आम्हाला दुसरं काही नाही मागत, त्यांनी त्याचं सगळं विश्व उभा केलंय, तुमच्यासाठी समर्पित करून त्यांचा विश्व उभा करण्यासाठी धडपडलाय. काही अपेक्षा नसते, फक्त जे नाव दिलंय ना ते नाव फडकत ठेवा, तेवढी अपेक्षा असते बापाची, बाकी काही नाही. माता पित्यांकडनं शिकण्याचा एकच गुण आहे आमच्याकडे. देवकी होणं कुणालाही जमतं, यशोदा होता आलं पाहिजे. वसुदेव होणं कुणालाही जमतं, नंद होता आलं पाहिजे. आपल्या मुलाला जन्म कुणी देतं, कुणी वाढवतं, दुसऱ्याचं पोर सोवळ घेऊन त्याला माया देऊन त्याला भगवान श्रीकृष्ण करता आलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं जगणं आहे. एक शिक्षक म्हणून सरांनी ते जगणं जगलंय. स्वतःची मुलं घडवलीतच आहेत, पण असंख्यांची अशी मुलं घडवलीत, ते नंद झालेत. या समाजाचं गोकुळ झालं पाहिजे, या विचारांना आयुष्य समर्पित केलंय त्यांनी, हे महत्वाचं. शिकायचं असेल तर आम्हाला फक्त ते देणं शिकता आलं पाहिजे. देणं सध्या ते शिकवायची फार गरज आहे. हल्ली घेणारे खूप झालेत. देव देव देव, घेऊ म्हणणारा कोणच दिसत नाही. या जगात फक्त आई आणि वडील हे दोघच आहेत जे फक्त देत राहतात, देत राहतात, देत राहतात. एक साधू एका महिलेच्या घरी रोज भिक्षा मागायला जायचा, रोज भिक्षा मागायचं, आणि ती बाई त्याला वाटेल तसं बोलायची, शिव्याशाप घालायची आणि हकलून लावायची, तरी पण तो साधू रोज तिच्या दारापुढं जायचाच. एके दिवशी असाच गेला, त्या बाईनं शिव्या घातल्या, त्याला हकललं, तसा शेजारी धावत आला, त्या साधूंजवळ गेला. अहो म्हटला, कशाला येता इथं? या बाई रोज तुम्हाला शिव्या घालतात, हकलून देतात, तरी तुम्ही परत त्यांच्या दारात आहेच. साधू म्हटला, हे बघ, मला काही मिळावं म्हणून मी त्यांच्या दारात येत नाही, तर त्यांना काहीतरी देण्याची सवय लागावी म्हणून त्यांच्या दारापुढे येतो. आज ना उद्या तरी त्या कंटाळतील, वैतागून शिव्या घालत का होईना काहीतरी मला देतील. मला हवाय म्हणून नव्हे, त्यांना द्यायची सवय लागावी म्हणून येतोय. जिथं देणारी माणसं असतात तिथं समाज घडतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात हे देणारं होता आलं पाहिजे. सूर उदयता त्यातून येते. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या,
असा एकही माणूस मला दाखवा की ज्याने आयुष्यभर दान केलं आणि शेवटी तो कपल्लक झाला आणि गेला. माहितीये? अजिबात नाही. रॉकफेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती होता. शून्यातनं विश्व उभा केलं. वयाच्या 52व्या वर्षी त्याला अचानक कसला तरी आजार जडला, हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती, जगातला सगळ्यात श्रीमंत रॉकफेलर. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता फार काळ जगत नाही. 52व्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त 6 महिने राहिलेत तुमचे. त्या दिवशी रॉकफेलर घरी आला, स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलावलं, रॉकफेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि 6 महिने राहिलेत. बस आता मी फक्त दान करत राहणार. म्हणून हा रॉकफेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा. लोक यायचे, प्रश्न मांडायचे, अडचणी सांगायचे, आणखी काय सांगायचंय हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा. 6 महिन्यात मरणारा रॉकफेलर वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 92 वर्षाचा झाला. रॉकफेलर ठणठणीत होता आणि 52 ते 92 फक्त तो संपत्ती वाटत होता. त्याची संपत्ती किती कमी झाली होती? 52व्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या 15 पट संपत्ती त्याची 92व्या वर्षी होती. कमी तर झाली नव्हतीच, 15 पट वाढली होती. आणि देण्यानं सगळ्यात महत्वाचं त्याचं आयुष्य वाढलं होतं. एक बाई डोक्यावर हंडा घेऊन 5 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करत जायची. दूरवर तिथल्या झऱ्यावरनं पाणी आणायची आणि मग 5 किलोमीटर परत वणवण करत उन्हातानाची घरी यायची. एके दिवशी अशीच निघाली, डोक्यावर हंडा घेतला, हातात कॅन घेतलं, 5 कोस वणवण केली, झऱ्याजवळ पोहोचली, झऱ्यातनं हंडा भरला, पाण्याचं कॅन भरलं आणि परतीला यायला निघाली. आता 5 कोस परत वणवण करत यायचंय, परत चटके खायचे, परत ऊन सोसायचंय. पुढं निघाली. येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला. म्हटला, ताई घसा गोरडा पडलाय, घोटभर पाणी देतेस का? त्या माऊलीने विचार नाही केला, डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला, त्या सद्ग्रस्ताला ओंजाळभर पाणी दिलं. तृप्ततेनं त्याने पाणी पिलं. हंडा परत डोक्यावर घेतला. ती पुढे निघाली. काही अंतर आली, परत एक जण भेटला. आई आत्ताच जेवलो पण घसा ओला करला, पाणी नाही, पाणी देतेस? ही चिडली नाही, संतापली नाही. तर तुझ्यासाठी 5 कोस वणवण करायला गेले वय तुला पाणी द्यायला, सर बाजूला. अजिबात म्हटली नाही. शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला. त्याही माणसाला तिनं पाणी दिलं. तो पाणी पिला, हंडा डोक्यावर घेतला, परत निघाली. वाटेत आणखी माणसं भेटली, पाणी मागत राहिली. ही पाणी वाटत राहिली, घराजवळ पोचली. त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता. हातातलं कॅन तेवढं भरलेलं. दारात पोरगं होतं. पोरानं बघितलं, आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे पण हातातलं कॅन भरलंय. पोराच्या लक्षात आलं, ज्यार्थी हातातलं कॅन पाण्यानं भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली, पण ज्यार्थी डोक्यावरचा हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली. पोरला राग आला. दारात आलेल्या आईला विचारलं, दुसऱ्याला पाणी वाटायला 5 कोस वणवण करत गेलीस का? 5 कोस वणवण करून कुणी सांगितलं दुसऱ्याला पाणी वाटायला? काय गरज होती? तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली, बाळा तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, मी झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी हंड्याचं किती ओझं होतं. येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले, माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत, माणसं कीर्ती देणाऱ्यांची गातात. हे आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे. सर आयुष्यभर त्या पद्धतीनं जगलेत. हा माणूस मेळ इथं जो जमलाय ना तो त्यासाठी. हे देणाऱ्यांची कीर्ती आहे, हे सगळ्यात महत्वाचं. आयुष्य हृदयतेनं कृतज्ञतेनं जगता आलं पाहिजे, याचा तो आहास आहे. आमच्या पुढच्या पिढींना ते सांगा आणि जे दिलंय ते राखायला शिकवा. आमची अडचण सगळ्यात मोठी ती आहे हो. जगाच्या पाठीवर खरंच असं यंत्र नाही की ज्यात भाकरी टाकली की रक्त बाहेर येतं. केवढं अद्भुत शरीर आम्हाला आमच्या माता पित्यांनी दिलंय. काय खर्च करावा लागला हो त्यासाठी आम्हाला. आम्ही जपतो. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो,
बायपास करावी लागते. बायपास करायची म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. आमच्या हृदयाजवळ अशा एकूण 1 लाख रक्तवाहिन्या आहेत. एक रक्तवाहिनी 3 लाखाची, तर 1 लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 15 लाख रुपये. म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 30 लाख रुपये. 2 किडन्या दिल्यात आम्हाला. माणसं नको ते अपेयपान करतात, किडन्या बाद होतात, डायलिसवर जातात. डॉक्टर सांगतात किडन्या बदलाव्या लागतील, किडन्या बदलता येतात. एका किडनीची किंमत आहे 40 लाख. म्हणजे 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे त्या विधात्यानं जन्माला घालताना आम्हाला 1 लाखाचे रक्तवाहिनी, अशा 1 लाख रक्तवाहिन्या, डोळे 30 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या, असं अब्जावधी रुपयांच्या पुढे जाणारं शरीर दिलं. आम्ही या शरीर नावाच्या संपत्तीला जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या मागं लागतो? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. जे आमच्या माता पित्याने आम्हाला शरीर दिलंय ते शरीर आम्ही जपायला पाहिजे. बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली हो. 20व्या 30व्या वर्षी हार्ट अटॅक येऊन पोरं जायला लागली. यासाठी नव्हता केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आई बापाची इच्छा काय असते? शेवटचा दिस गोड व्हावा, बस. पुढच्या पिढीनं जगावं, घडावं, मोठं व्हावं, हे आमच्या उद्याच्या पिढ्यांना ते सांगा. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. नवरा बायको होते. नवरा कामगार, मुंबईत गिरणी कामाला. 40-45 वय असेल. 20 वर्षाचा सुखाचा संसार. नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवऱ्याला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन पाळी याच. बायकोला काय झालं की नवरा हवालदिल व्हायचा. एकमेकांसाठीच जगत होते, सुखानं चाललं होतं सगळं. हा सकाळी 9 वाजता घरातनं बाहेर पडायचा, 9:45 वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा, 2 रुपयाची नोट देऊन 2.25 रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा. 20 वर्ष क्रम चुकला नाही. रोज 9 वाजता घरातनं बाहेर पडणार, 9:15 वाजता पानाच्या ठेल्यावर 2.25 रुपयाचं साधं पान घेणार आणि 2 रुपयाची नोट देऊन परत आलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकणार. 20 वर्ष नेम सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात. पण अचानक संसाराला दृष्ट लागली, बायको आजारी पडली. काळजीपोटी तातडीने दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे. पायाखालची जमीन सरकली, डोक्यावर आभाळ कोसळलं, डोळ्यातनं खळदिशी पाणी सुटलं. त्याने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर इलाज? डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील, ऑपरेशन करता येईल, पण ऑपरेशनसाठी 1 लाख रुपये तातडीनं भरावे लागतील. तरच तुमची बायको वाचेल. ऑपरेशन झालं तर 1 लाख कुठून आणावे? पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण, दिवस ढकलतो. ऑपरेशनसाठी 1 लाख आणावे कुठून आणावे त्याला काही कळेना. आपण तो डॉक्टरांना म्हणा, डॉक्टर मी करतो काहीतरी, फक्त माझ्या बायकोला वाचवा, फक्त बायकोला वाचवा. आणि तो तिथून बाहेर पडला. सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली. बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाख हवी आहेत. नातेवाईकांनी दारं लावून घेतली. ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी गेला, विनंत्या केल्या, माझा संसार वाचवा, बायको वाचवा, माझं आयुष्य वाचवा, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाखाची गरज आहे. पण मित्रांनी दारं लावून घेतली. आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नव्हे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला. गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं. काय करावं त्याला कळेना, सुचेना. आयुष्यभर जी माझ्यासोबत सावलीसारखी राहिली, आयुष्यभर जी माझ्यासाठी खस्ता खात राहिली, आयुष्यभर जिनं माझा संसार पेलून तोलून धरला, आयुष्यभर जी फक्त माझ्यासाठी करत राहिली, आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे. तिचं जगणं वाचवायचं आहे, पण मी नवरा असून काही करू शकत नाही.
कुठून आणावे पैसे, कसं वाचव बायकोला, त्याच विचारतंत्रेत निघाला. कुठेतरी वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात. एखादा रस्त्यात दगड दिसायचा, वाटायचा पैसे, झपडल्यासारखा जायचा, दगड बाजूला करायचा, दगडाखाली फक्त माती असायची. काळजात तशीच माती व्हायची, विवश व्हायचं. चालत चालत निघायचा. अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जणू आपल्याला पैसे द्यायला येतोय. तो लगबगीने त्याच्या जवळ जायचा, तो सरदिशी बगल देऊन निघून जायचा. काळजात वनवा पेटायचा. कोणीच नाही का, कोणीच नाही का मदत करणार. काय करावं? जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार? विचार केला. सरळ चौपाटीवरून आज समुद्रात घुसला. गुडघावर पाणी लागलं, कमरेपर्यंत पाणी लागलं, गळ्यापर्यंत पाणी लागलं, डोकं बुडवलं, मरून जावं. पण अचानक धाड दिशी वर आला. ती डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला. म्हणून मी जर असा आत्मघात केला तर बायकोनं कुणाकडे बघायचं? या शेवटच्या क्षणी तरी तिची सोबत आपण दिली पाहिजे. माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल, नसतील पैसे तर नसू द्या, नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या, मी नसले म्हणून काही बिघडणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ, तुम्ही नीट राहा. मरणाच्या काठावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल या विचारानं त्याला भरून आलं. भरल्या डोळ्याने चालत निघाला. पाय जड झालेले, डोळे भरलेले, पण एकदा शेवटचं बघावं तरी बायकोला, सांगावं नाही वाचवू शकलो तुला मी. हॉस्पिटलकडे निघाला. चालता चालता अचानक पाठीमागून आवाज आला, ओ साहेब. तो त्याच्याच तंद्रीत होता. परत आवाज आला, ओ साहेब. मग मात्र यानं वळून बघितलं. गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर हा नियमानं पान खात होता, तो पानवाला याला बोलावत होता. जड पावलांनी डोळे पुसत तो पानाच्या ठेल्यासमोर गेला. पानवाल्याने विचारलं, काय साहेब, 20 वर्ष पान खायचा नेम चुकला नाही आणि 3 दिवस बघतोय फिरकला नाहीसा, काय चुकलं का आमचं? तसा तो डोळे पुसत म्हणाला, नाही रे, बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाखाची गरज आहे, सगळ्यांची दारं पुचली, पण कुणी मदतीला तयार नाही, कसं वाचवावं तिला या विवंचनेत आहे. तो पानाचा ठेलेवाला गहिवरला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मालक, आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला, इकलं तर 25,000 येत्याल, तुम्ही म्हणत असला तर आता ह्यो पानाचा ठेला इकतो. गदगदून आलं त्याला. म्हणलास त्यातच आलं सगळं, पण 25,000 काय होणार रे? 1 लाख हवे. ठीक आहे करत तो तिथून पुढे निघाला. चालत राहिला. एकदा बघावं तरी डोळे भरून बायकोला म्हणून हॉस्पिटलमध्ये शिरला. काचेतनं बायकोचा चेहरा बघितला आणि एक मनात वाटून गेलं, हे तुझं शेवटचं दर्शन. नाही वाचवू शकलो आणि डसडसा रडत तिथंच गुडघ्यात डोकं खुपसून बसला. हमसा हमशी रडायला लागला. तेवढ्यात एक नर्स धावत आली. त्याला हलवत म्हणाले, ओ साहेब, या कागदावर सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. त्याला काय कळेना. पैसे कोणी भरले? 1 लाख कोणी भरले? माझ्या बायकोला कोणी वाचवलं? माझा संसार कोणी वाचवला? कोण आहे तो? आणि त्या नर्सनं घोंगडं पांघरलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं, तो घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्याने तुमच्या बायकोचे 1 लाख रुपये भरले. धावत धावत गेला. घोंगडं पांघरलेल्या त्या फटक्या माणसाला पाठीमागून कडकडून मिठी मारली. तसेच खाली पाय धरले. धन्य धन्य तुझी, उपकार केलेस माझ्यावर, संसार वाचवलास. कोण आहेस तू? कोण का केलंस? आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली. आश्चर्याचा धक्का बसला. ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष पान खात होता, 2 रुपयाची नोट लिहून 2.25 रुपयाचं पान घेऊन उरलेले 25 पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख भरून निघाला होता. त्याने विचारलं, का केलंस? आणि तो भिकारी म्हणाला, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे गेली 20 वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास. 20 वर्ष तुझा नेम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा. अरे मी 1 दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं? तो वरचा बसलाय ना, तो भरपाई करत असतो. तुम्ही रोज 25-25 पैसे द्या, तो 1 दिवस तुम्हाला 1 लाख रुपये परत करतच असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. तो परमेश्वर सुद्धा मग तुम्हाला भरभरून देतो. तो भिकारी सांगतोय चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आजूबाजूला पुष्कळ आहेत. मनानं श्रीमंत असणारी माणसं हवी आहेत. हा भिकारी पैशानं श्रीमंत असेल पण मनानं श्रीमंत होता. मनानं श्रीमंत असणारी माणसंच समाज घडवतात, जग घडवतात आणि इतिहास घडवतात. अशाच एका मनानं श्रीमंत असणाऱ्या माणसाचं पुण्यस्मरण आपण आज करतो आहोत. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.